नमस्कार. डिजिटल जगात यशस्वी होण्यासाठी लागणाऱ्या साधनांबद्दल आपण नेहमीच बोलतो. चला, आज आपण अशाच एका जबरदस्त टूलबद्दल बोलूया, keywordtool.io, आणि तेही खास YouTube SEOच्या संदर्भात. बरं, एक प्रश्न हमखास पडतो, खास करून जे कंटेंट तयार करतात त्यांना, की काही व्हिडिओ इतके चालतात की त्यांना लाखो व्ह्यूज मिळतात आणि काही मात्र जागेवरून हलतच नाहीत. असं का होतं? या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आपण आज 5 महत्त्वाच्या मुद्द्यांवरून जाणार आहोत. सगळ्यात आधी, कंटेंट लोकांपर्यंत न पोहोचण्याची समस्या काय आहे ते बघू. मग कीवर्ड्स कसे दिशादर्शकाचं काम करतात ते समजून घेऊ. त्यानंतर यूट्यूबसाठी एक सोपी 3 स्टेप्सची योजना पाहू. पुढे जाऊन काही नवीन गोष्टी, आणि शेवटी MSCIT शिकणाऱ्यांसाठी हे सगळं ज्ञान किती फायद्याचं आहे यावरही बोलूया. चला तर मग, आपल्या पहिल्या मुद्द्यापासून सुरुवात करूया, कॉन्टेंट शोधण्याची समस्या. हे म्हणजे एका अर्थाने अंधारातच कॉन्टेंट तयार करण्यासारखं आहे. एक गोष्ट अगदी पक्की लक्षात ठेवली पाहिजे, कंटेंट कितीही भारी असला तरी ते पुरेसं नाही. कारण जर तो लोकांपर्यंत पोचलाच नाही तर त्या सगळ्या मेहनतीचा काय उपयोग, बरोबर ना? मग ह्यावर उपाय काय? तर तो उपाय आहे कीवर्ड्स. कीवर्ड्स म्हणजे काय? तर ते एक दिशादर्शक आहेत, एक कंपास, जे लोकांना म्हणजे आपल्या दर्शकांना थेट आपल्या कंटेंटपर्यंतचा रस्ता दाखवतात. आणि हे सगळं सुरू होतं सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन म्हणजेच SEO पासून. SEO म्हणजे दुसरं तिसरं काही नाही तर आपला कंटेंट अशा प्रकारे तयार करणं की तो गुगल किंवा YouTube सारख्या प्लॅटफॉर्मवर लोकांना अगदी सहज सापडेल. आता हा फरक बघा, किती मोठा आहे. कीवर्ड शिवाय तयार केलेला कंटेंट म्हणजे समुद्रात भरकटलेलं जहाज. कुठं जायचं काहीच पत्ता नाही. पण योग्य कीवर्ड्स वापरले की तोच कंटेंट एका स्पष्ट नकाशासारखं काम करतो, जो लोकांना बरोबर आपल्यापर्यंत आणतो. म्हणजे मग सगळं नशिबावर अवलंबून राहत नाही, तर एका पक्क्या योजनेनुसार काम होतं. चला, आता आपण थेट कामाच्या गोष्टीवर येऊया. keywordtool.io वापरून यूट्यूबसाठी एकदम परफेक्ट कीवर्ड्स कसे शोधायचे याचा एक अगदी सोपा 3 स्टेप्सचा प्लॅन समजून घेऊया. तर keywordtool.io हे असं एक भारी साधन आहे जे आपल्याला थेट सांगतं की लोक यूट्यूबवर नक्की काय शोधत आहेत. म्हणजे आपलं अंदाज लावण्याचं कामच संपतं, आपल्याला थेट डेटा मिळतो. आणि गंमत म्हणजे ही प्रक्रिया इतकी सोपी आहे की फक्त 3 स्टेप्समध्ये होते. बघा, पहिलं, प्लॅटफॉर्म म्हणून यूट्यूब निवडा. दुसरं, आपला जो काही विषय आहे तो तिथे टाका, समजा AI टूल्स. आणि तिसरं, एका क्लिकवर लोक नक्की काय सर्च करत आहेत याची यादी समोर येते. उदाहरणार्थ, आपण AI टूल्स असं टाकल्यावर आपल्याला लगेच कळतं की लोक काय शोधतायत. विद्यार्थ्यांसाठी AI टूल्स, यूट्यूबसाठी AI टूल्स किंवा एक्सेलसाठी AI टूल्स. म्हणजे आपल्याला व्हिडिओ बनवण्यासाठी थेट विषयच मिळतात. आणि मग याचा फायदा काय? तर याच कीवर्ड्सचा वापर करून आपण आपल्या व्हिडिओसाठी एकदम आकर्षक टायटल्स, अचूक वर्णनं आणि योग्य टॅग्स तयार करू शकतो. यामुळे यूट्यूबच्या अल्गोरिदमलाही आपला व्हिडिओ योग्य लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी खूप मदत होते. पण थांबा, गोष्ट इथेच संपत नाही. हे तर फक्त बेसिक झालं. कीवर्ड संशोधनाचं भविष्य यापेक्षाही खूप पुढे जाणार आहे. पुढच्या काळात म्हणजे साधारण 2025 मध्ये यात अजून काही भारी फीचर्स येणार आहेत. जसं की लॉंग टेल कीवर्ड्स, ज्यामुळे अगदी विशिष्ट प्रश्न शोधता येतील किंवा लोकांच्या मनातले प्रश्न कोणते आहेत हे समजेल. सर्च ट्रेंड्समुळे काय नवीन चाललंय हे कळेल. आणि फक्त यूट्यूब नाही तर गुगल आणि बिंग सारख्या इतर प्लॅटफॉर्मसाठीही हे वापरता येईल. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, की जे MSCIT शिकत आहेत त्यांच्यासाठी हे सगळं जाणून घेणं का महत्त्वाचं आहे? कारण बघा, हे फक्त एक टूल वापरायला शिकणं नाहीये. ह्यातून डिजिटल जगाची भाषा कळते, SEO म्हणजे काय, लोक ऑनलाईन माहिती कशी शोधतात आणि डिजिटल मार्केटिंगची मूळ तत्त्व काय आहेत हे सगळं समजतं. आणि आजच्या काळात टेक्नॉलॉजी आणि डिजिटल मीडियामध्ये करिअर करायचं असेल तर हे कौशल्य असणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणून जाता जाता एक विचार करूया. रोज लाखो लोक त्यांच्या प्रश्नांची उत्तरं शोधायला यूट्यूबवर येतात. तर मग आपला पुढचा कंटेंट त्यांच्या नेमक्या कोणत्या प्रश्नाचं उत्तर देणार आहे? योग्य साधने वापरली तर आपणही माहितीच्या या महासागरात एक महत्त्वाचा आवाज बनू शकतो.